वसई विरार में आखिर ये हो क्या रहा है। एक तरफ डंपिंग ग्राउंड पर बने इमारतों पर तोड़क कार्रवाई कर कई हजार लोगों को बेघर किया गया, जिसका मुद्दा अभी तक शांत नहीं हुआ है, तो वहीं दूसरी तरफ अब वसई इलाके के गास गांव का एक हरियाली भरा इलाका, जिसे अब डंपिंग ग्राउंड में तब्दील किया जाएगा, ऐसा फरमान जारी किया गया है, जिसको लेकर नालासोपारा पश्चिम इलाके से लेकर गास गांव तथा निर्मल इलाके के सभी स्थानिकों ने जारी किए गए उक्त फरमान को फाड़कर जलाया और इस फरमान का विरोध प्रदर्शन किया। स्थानिकों का कहना है कि डंपिंग ग्राउंड की स्थिति किसी भी रहिवासी इलाके में नहीं होनी चाहिए। उसी के साथ साथ यदि इस डंपिंग ग्राउंड को नालासोपारा पूर्व से हटाकर गास गांव के इस इलाके में बदली किया जाएगा तो वसई तालुके का सबसे बड़ा हरियाली वाला इलाका नष्ट हो जाएगा। और तो और जब डंपिंग ग्राउंड नालासोपारा पूर्व में पहले से ही स्थानांतर किया गया था, जिस कारण से ही तो इसके ऊपर बने इमारतों को तोड़कर लोगों को बेघर किया गया, तो अब उसे बदलने की जरूरत क्या थी, और यदि बदली किया गया तो उन रहिवासियों को बेघर क्यों किया गया। सवाल कई है और जवाब कुछ नहीं। ना ही विधायक राजन नाइक का इस पर कुछ विश्लेषण है और विधायिका स्नेहा दुबे पंडित की तो बात ही निराली है। उनके तो कामकाजों की कोई क्या ही बात करे। लेकिन इस पूरे विषय पर स्थानिकों का कहना है कि वे इस डंपिंग ग्राउंड को गास गांव में बनने नहीं देंगे, और यदि ऐसा हुआ तो वे इसका और भी तीव्र तरीके से आंदोलन करेंगे। डंपिंग ग्राउंड होणार नहीं, डंपिंग सर्वप्रथम आम्ही या शासनाचा आणि महानगरपालिकेचा आज खास निषेध करीत आहोत की 23 जानेवारी रोजी त्यांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की गास सर्वे नंबर 411 ए बी मध्ये जवळजवळ 38 एकरचं डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लॅन त्या लोकांनी सँक्शन केलेला आहे, रिझर्वेशन मध्ये टाकलेला आहे। परंतु सर्वप्रथम एखादा नोटिफिकेशन काढण्या अगोदर त्या विभागातील त्या नागरिकांचा हरकती आणि सजेशन घेणं फार महत्त्वाचं असतं। असं कोणताही विषय न करता 23 जानेवारी रोजी शासनाने हे पत्र काढलेलं आहे आणि ह्या गास गावामध्ये डंपिंग ग्राउंड त्यांनी सजेस्ट केलेला आहे। यासाठी आमच्या या हरित पट्ट्यातील प्रत्येक व्यक्तीचा विरोध आहे, कारण हा ग्रामीण भागातील, हा वसई तालुक्यातील एक ऑक्सिजनचा ऑफिस आहे। या ठिकाणी फक्त आणि फक्त गेल्या 150 वर्षापासून ग्रीनरी या आमच्या वाडवडिलांपासून जपलेली आहे आणि ती ग्रीनरी आम्हाला या ठिकाणी टिकवायची आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचं डंपिंग ग्राउंड किंवा एसटीपी प्लॅन होऊ देणार नाही। तुमची भूमिका काय असणार? आमचा विरोध नेहमी राहणार आहे। या अगोदर आम्ही माजी आमदार हितेंद्र ठाकूर, सतीश ठाकूर यांना भेटलेलो आहोत। त्यांनी त्या पद्धतीने पत्र शासनाला दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना तसं पत्र दिलेलं आहे की आपण ज्या पद्धतीचं हे रिझर्वेशन टाकलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीचं आहे। तुम्ही कोणत्याही नागरिकाला कोणत्याही पत्रात कोणत्याही YouTube चॅनलवरती डिक्लेअर न करता डायरेक्टली हे डिसिजन घेतलेलं आहे, हे चुकीचं आहे। सर्वप्रथम आम्हाला हरकती घेण्यासाठी 30 ते 40 दिवसाचा अवधी द्यावा आणि त्यानंतर आमच्या ज्या हरकती आहेत त्या समजून घ्यावात आणि त्यावेळेला शासनाला कळेल की ह्या ठिकाणी लोकांचा तीव्र विरोध आहे। आताचा जो शिष्टमंडळ आहे, आमदार आहेत, त्यांनी काय दखल घेतलाय का? सध्या तरी कोणत्याही आमदारांनी दखल या ठिकाणी घेतलेली नाही आहे। आम्ही आपल्या मार्फत त्यांना सूचित करतो की आपलं ह्यामध्ये काय डिसिजन होऊ शकते। आपण कोणतं पत्र दिलेलं आहे की आपण एखादा रिझर्वेशन शहरी भागातला उचलून ग्रामीण भागात टाकण्यासाठी आपण काही सरकारला, शासनाला किंवा महानगरपालिकेला मदत केली आहे का नाही हे आम्हाला त्यांच्याकडनं कळू दे। तुम्ही तुमच्या माध्यमातून त्या आमदारांना सांगावं की या ठिकाणी लोकांचा तीव्र विरोध असताना आपण असं काही जर डिसिजन घेतलेलं असेल ते त्वरित मागे घ्यावं किंवा आपण शासनाकडे मागणी करावी की या ठिकाणीचं रिझर्वेशन हे हटवावं।